पुणेकर माझं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी खडकी कॅन्टोन्मेंट विभागाचे या ठिकाणी संपूर्ण लोकप्रिय म्हणून ज्यांची ख्याती आहे असे मनीषजी आनंद यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त आपण या ठिकाणी आलो। आज आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। मनीषजी आज या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करताय। हा वाढदिवस साजरा करत असताना लोकांच्याकडून ऐकण्यात येते की तुम्ही समाजोपयोगी जे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आणि तसेच या ठिकाणी 19 तारखेला काँग्रेसचे खासदार नवनिर्वाचित मान्य राहुलजी गांधी यांचा देखील वाढदिवस आहे। त्याच्या निमित्त देखील आपण काहीतरी कार्यक्रम घेण्याची तुमची इच्छा आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः मला तर पहिले लोकांचा धन्यवाद द्यायचे की लोकांनी माझ्यावर जे प्रेम आणि माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि सकाळपासूनच तुम्ही बघताय की इथं लोकांच्या भरपूर प्रतिसाद आणि मला येऊन भेटतायत, लोक शुभेच्छा देत आहेत। हेच माझी खरी ताकद आहे आणि ह्याच्यामुळेच मला समाज उपयोगी काम करण्याची ताकद भेटते। दुसरी गोष्ट, आपण दरवेळेस वेगवेगळे कार्यक्रम, आपण वाढदिवस असेल, आमच्या नेत्यांचा वाढदिवस असेल तर आपण समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो। तर त्याच्यामध्ये यावेळेस आमचे जे टीम आहे त्यांनी ठरवलं होतं की राहुलजींच्या वाढदिवसानिमित्त आता शाळा सुरू होणार आहेत सगळ्यांच्या, तर वह्या, पुस्तकं, बॅग्स, शालेय उपयोगी वस्तू जे आहेत मुलांना लागतात ते, आणि जे गरजू महिला आहेत आणि त्यांना काय काम करण्यासाठी संधी भेटत नाही, अशा काय महिला असतील, गरजू गरीब महिला असतील ज्यांना खरंच शिलाई येते आणि त्यांना शिलाई मशीन घेता येणार नाही, असे आपण शिलाई मशीन, दुसरं जे खूप याच्यामधनं काम करणारे म्हणजे अंगणवाडीचे जे सेविका असतात, तर प्रत्येक अंगणवाडी जे आहे पूर्ण पुण्यात 250च्या आसपास अंगणवाडी आहेत, त्या प्रत्येक अंगणवाडीला डिजिटल वेइंग मशीन आपण देतोय। म्हणजे जे बाळ तिथं शिकतो तर त्याचा कंटिन्यूस वेट वाढावा आणि त्याच्यावरती कंटिन्यूस हेल्थवरती त्याच्या लक्ष असावा, म्हणजे जे पोषण आहार भेटतो ते व्यवस्थित आहे का नाही, मुलाचा वेट बरोबर वाढतोय का नाही, त्याचा एक मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांना ते डिजिटल मशीन आपण वाटणार आहेत। अजून महिला जे आहेत त्यांच्यासाठी आपण एक आमच्या नेत्याचे वाढदिवस म्हणजे राहुलजी गांधींच्या वाढदिवसानिमित्त आपण साड्या वाटणार आहोत। तर एक हे की बाबा अशा काही जे गोष्टी आहेत ह्याचा आशीर्वाद आमच्या नेत्याला लागावा, तर आम्ही फॉर्म वगैरे भरून घेतोय एरिया वाईज, आणि 19 तारखेला राहुलजींच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी जाऊन ते कार्यक्रम आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार। आमचे घरातले लोक जे असतील, माझी आई असेल किंवा भाऊ असेल, या सगळ्यांच्या पाठबळामुळेच मला हे सगळं काम करता आलं आणि पुढे बऱ्याचशा गोष्टी एज्युकेशन मध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे। जसं आम्ही आता क्लासेस घेणार आहोत पूर्ण शिवाजीनगर मतदारसंघात, आम्ही 10 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कम्प्युटर क्लासेस चालू करणार आहे मुलांसाठी। त्याच्यामध्ये 3 ते 6 महिन्याचे कोर्सेस असतील, टोटल फ्री ऑफ कॉस्ट असतील। असे बरेचशे गोष्टी आम्ही करत असतो, म्हणजे प्रोत्साहन द्यायचं, एज्युकेशनल फील्ड असेल, स्पोर्ट्सची फील्ड असेल। मी स्वतः एक स्पोर्ट्स प्लेअर असून मी बऱ्याचशा खेळाशी संबंधित आहे आणि बऱ्याचशा खेळाच्या बॉडीवर सुद्धा आहे महाराष्ट्राच्या। तर एक लोकांसाठी खेळ असेल, स्पोर्ट्स असेल, अशा एज्युकेशन फील्ड असेल किंवा हेल्थचं काम असेल, कोविडमध्ये आता बरेचसे काम आपण केले कोविडमध्ये पण, आणि हेल्थसाठी खूप काय करण्याची पुढे योजले आहेत। जर देवानी संधी दिली आणि लोकांनी साथ दिली तर 100% त्या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। या भागात खडकी हे नावाजलेलं म्हणजे शहरामध्ये जे गणना केली जाते, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये थोडंसं या ठिकाणी बॅकपार्टला आल्यासारखं वाटतंय। त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या यांच्यासाठी काय सांगू शकाल? माझं एवढंच म्हणणं आहे की जसे ग्राउंड आमच्याकडे कॅन्टोन्मेंट भाग होता तर पहिले बरेचसे ग्राउंड अवेलेबल होते, तर रॉ टॅलेंट खूप आहे अजून प्लेयर्स लोकांचा, पण ते ग्राउंड आत्ता नसल्यामुळे, अवेलेबल नसल्यामुळे, तर पोरांना खेळण्याची जागा नाही भेटली तर ते टॅलेंट ते दाखवू शकत नाही। हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून खडकीला ऍक्च्युली मक्का ऑफ हॉकी म्हणतात। आम्ही जिथं पण जायचो खडकीला मक्का ऑफ हॉकीच म्हटल्यात, आत्ता पण म्हटलं जातं। पण आजच्या तारखेला अशी परिस्थिती, खडकीमध्ये आम्ही स्टेडियम तयार केलं पण त्याच्यात ॲस्ट्रोटर्फ नाही, आणि आजच्या तारखेला आजचा जो गेम आहे हॉकीचा ते ॲस्ट्रोटर्फ शिवाय गेम होऊ शकत नाही। मड ग्रास किंवा मड हा विषय संपलेला आहे इंटरनॅशनल लेवलवर। तर आम्ही टायअप केलंय पिंपरी चिंचवड हॉकी महाराष्ट्र, मी टायअप केलेलं आहे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन मध्ये। आता बरेचसे मुलं तिथं जाऊन खेळतात,
पण फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, इतर गेम्स असतील, तर खडकीच्या प्रत्येक क्षेत्रात नाव आहे. पण तेच आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि याच्यावर भर देण्याची इथं गरज आहे. आणि खरंच जर लोकांना मला त्यांचा हे करण्यासाठी पुढे संधी दिली, त्यांच्या नेतृत्व करण्यासाठी, तर 100% खेळ, एज्युकेशन आणि हेल्थ हे 3 माझे प्रायोरिटीज राहणार आहेत लोकांसाठी. आणि 100% मी पहिले कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून जे काय करायचं ते करून दाखवलेलं आहे, ते लोकांसमोर आहे. तसंच पुढे जर संधी दिली तर 100% करून दाखवणार अशी मला खात्री आहे. आतापर्यंत आपण काम करत आलो त्याच्यामध्ये समाधानी आहे का? आणखी काही कोणती महत्वाकांक्षा आपली राहिलेली आहे ती पूर्ण करण्याकरता निश्चित आपण प्रयत्न करणार आहात का? 100% कामाची बघा, कधीच काम संपत नाही. रोज नवीन लोकांच्या अडचणी असतात, रोज एक नवीन एक प्रश्न तयार होतो, रोज एक त्याच्यावरती आपल्याला सॉल्युशन काढावं लागतं. हा महत्वाकांक्षा म्हणा किंवा एक हे म्हणा की एक इंटरनॅशनल स्टेडियम खडकीमध्ये आणायचं, ते माझा एक ड्रीम आहे. ते मी प्रयत्न 100% करणार की त्याला आपल्याला पूर्ण करायचे. दुसरी गोष्ट, एक चांगला हॉस्पिटल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आज आमच्याकडे आहे, पण त्या लेवलवरती किंवा अजून त्याच्या वर जाऊन की आमच्या खडकीकरांना किंवा ह्या भागातल्या लोकांना दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न पळता इथं सगळे इलाज होतील, ते पण एकदम माफक दरात, अशी एक सुविधा प्रोव्हाइड करण्याची माझी एक कल्पना आहे. आणि लोकांची सेवा करणं, सामाजिक कार्य करणं हे माझं एक मनात राहिलेलं आहे आणि ते मी करत राहील. हे होते मनीषजी आनंद, जे तळागाळापासून वरती येणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागं वडील भाऊ या उद्देशाने पाठीमागे राहणारे, त्यांच्या सातत्याने त्यांना मदतीचा हात देणारा आणि एक मदतनीस म्हणून या ठिकाणी या भागामध्ये लोकप्रिय असणारे मनीषजी आनंद यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांनी संकल्प केलाय की मला जर का संधी मिळाली तर निश्चित मी त्या संधीचं सोनं करल आणि निश्चित मला असं वाटतं खडकीकर नव्हे तर अख्खे पुणेकर देखील त्यांच्या बरोबर असतील. पुणेकर माझ्याच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.